ओबीसीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार आहे. आता हे मी नाही सांगत, कुठला कार्यकर्ताही नाही सांगत, कोणी मागणीही केलेली नाही, पण महाराष्ट्र सरकारने त्यांची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली आहे. मराठा आरक्षणावरती सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे मत मांडण्यात आलेलं आहे आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र एक उपवर्ग तयार करून त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळेल हा विषय वेगळा आहे, कारण आता जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये ऑलरेडीच NT, VGNT, SBC असे उपवर्ग पाडले गेलेले आहेत. आता मराठा समाजासाठी देखील एक उपवर्ग पाडला जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण 2 वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं होतं की मराठा समाजातल्या विचारवंतांनी समोर यावं आणि आरक्षणाची काय भानगड आहे ही सध्या या तरुणांना समजावून सांगावी, म्हणजे त्यांचं भविष्यामध्ये नुकसान होणार नाही. पण मराठा समाजातल्या कुठल्याही विचारवंतांनी यावरती साधा लेख लिहिला नाही, कुठे बोलले नाहीत, किंवा जेवढी काही शिवजयंतीची व्याख्यानं झाली त्या शिवजयंतीच्या व्याख्यानामध्ये देखील हा विषय कुठेच आला नाही. तसंही पाहिलं तर सामाजिक विषय आता कुठल्याही व्याख्यानमाले येत नाहीत, व्याख्यानमालेमध्ये येतच नाहीत. तुम्ही कुठलाही महापुरुष काढा आणि कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेली व्याख्यानमाला काढा, तिथे कधीच सामाजिक प्रश्नावरती चर्चा होत नाही. तशी चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जी व्याख्यानं झाली त्या व्याख्यानामध्ये देखील झाली नाही. त्याच्यामुळे विचारवंतांना कधी बोलण्याची यावरती संधीही मिळाली नसेल. पण विचारवंतांनी मात्र आपलं मत मांडणं गरजेचं होतं, पण ते मत कुठेही मांडलं नाही. एरवी आपण सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्यामध्ये व्याख्यानं देतो, पण हे विषय जे आहेत महत्त्वाचे समाजातले हे सगळे टाळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की सध्या मराठा समाजातल्या ज्या व्यक्तींना, ज्या लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले होते ते कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत. मी 2 वर्षापूर्वी सांगत होतो की मराठा समाजाच्या विचारवंतांनी हे समाजामध्ये जाऊन सांगावं की नेमकं काय चुकणार आहे आणि आपलं कुठे नुकसान होणार आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणी दरम्यान हे सगळं चित्र समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकार सावध झालेलं आहे, कारण हे असं परिणाम याचे होतील असं कदाचित सरकारलाही माहिती नसेल किंवा त्यांना माहिती असेल आणि पुढे जाऊन त्यांना काहीतरी नवीन खेळ खेळायचे असतील, कारण सध्या फक्त खेळ खेळण्याचाच काळ सुरू आहे. आता ओबीसीमध्ये जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं तर किती टक्के दिलं जाईल हाही प्रश्न आहे. आणि मराठा समाजाची स्वतंत्र जनगणना झालेली आहे का, त्याच्यामुळे मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे सरकारला माहीत आहे का हाही प्रश्न आहे. अंदाजे असं सांगितलं जातं की मराठा समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या ही 28% आहे. आता ओबीसीचं एकूण आरक्षण जर तुम्ही काढलं तर हे आरक्षण किती आहे, हे आरक्षण आहे 32%. आता हे आरक्षणामध्ये जर आणखीन तुकडे पाडले तर 28% असलेल्या जनसमूहाला नेमकं आरक्षण किती द्यायचं. SCBCचं जे आरक्षण आहे हे आरक्षण आता रद्द करावं लागेल, कारण जर इकडे स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला SCBCचं आरक्षण संपवावं लागेल. म्हणजे SCBCचं म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लाससाठी, म्हणजे मराठा समाजासाठी जे आरक्षण दिलं गेलं होतं एज्युकेशनमध्ये ते रद्द करावं लागेल आणि स्वतंत्र इकडे आरक्षण द्यावं लागेल. आता 28% लोकसंख्या असलेल्या जनसमूहाला 10% जर आरक्षण दिलं तर बाकीच्या 350 जाती या किती टक्केमध्ये बसतील. तुम्ही विचार करा की इथं ओबीसीचं जे आरक्षण आहे हे ओबीसीचं आरक्षण आपण किती टक्के लागू करतो. केंद्रामध्ये 27% आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 19%. म्हणजे हे जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये आता पुन्हा मराठा समाजाला स्वतंत्र उपवर्ग करून आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते काही 1-2% मानणारे आहेत का, नाही. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण हवं आहे आणि त्यांची ती रास्त मागणी आहे. आता लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये म्हणायला गेलं तर आता डेटा नाही, या किती अडचणी आहेत या बघा. आणि हे कशाच्या आधारावर सांगितलं जाते की ओबीसीतला जे रिझर्वेशन दिलं गेलं त्या ओबीसीमध्येच कुणबी समाजाला त्याच्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे हे जे कुणबी प्रमाणपत्र आता दिले गेलेले आहेत त्यांना. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की एकतर डेटा कुठलाही नाही आणि महाराष्ट्र सरकार तर सांगते सुप्रीम कोर्टामध्ये की त्यांना उपवर्ग तयार करून आता स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल. पण आता हे बसवायचं आहे कुठं माहिती आहे, हे बसवायचं आहे फक्त त्या 52%मध्ये. एका बाजूला 13% SC आहे, दुसऱ्या बाजूला 7% ST आहे. हे 2 आरक्षण 20% गेले, राहिलं 32% आरक्षण. 32%मध्ये हे जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांसाठी आरक्षण आहे. पण आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की याच्यामध्ये अगोदरच उपवर्ग झालेले आहेत. बिचाऱ्या SCBCला आणखीनही कुठली एखादी जागा सुटत नाही, कुठेतरी एखादी जागा त्यांच्या वाट्याला येते. त्यांना कुठलीही जागा मिळत नाही. काही लोकांना 2% आहे, काही लोकांना 2.5% आहे. त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, हालाकी त्या लोकसंख्येचा अजून डेटा नाही,
पण लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं जाते असं सांगितलेलं होतं. पण या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं समाजामधले जे काही विचारवंत आहेत त्यांनी थोडीशी चर्चा करणं खूप गरजेचं आहे. तसं तर विचारवंत हा आता त्या समाजाचा भागच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण त्यांचं कोणी ऐकत नाही. शिवजयंतीमध्ये सगळे रील स्टार आलेले आहेत. कुठल्याही कार्यक्रम, महापुरुषाच्या जयंतीमध्ये वेगळेच काहीतरी कार्यक्रम सुरू आहेत. त्याच्यामुळं परिवर्तन, प्रबोधन या गोष्टी सगळ्या बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी जे मी सांगत होतो की मराठा समाजातल्या विचारवंतांनी थोडं या तरुणांना सावध करावं, पण त्यांनी देखील केलं नाही आणि तरुण वर्ग देखील सावध झाला नाही. त्याचे परिणाम आपण आता बघतो आहे की मराठा समाजाने जे आता जातीची प्रमाणपत्र काढलेली होती त्याच्या आधारावरती ज्या निवडणुका लढवल्या त्यातल्या अनेकांचे सदस्यत्व रद्द झालं. अनेक लोक नोकरीला लागलेत. आता त्यांची पडताळणी झाल्यावर त्यांची हालत काय होईल हेही सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आता तिकडे SC-BCचं आरक्षण रद्द होईल आणि पुन्हा गोंधळ निर्माण होईल की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं तर किती टक्के द्यायचं. EWS मराठा समाजाच्या वाट्याला आलं नाही, SC-BC संपुष्टात येते आणि OBC मधलं आरक्षण टिकत नाही, असे प्रश्न निर्माण झालेत. त्याच्यामुळं किमान आता या आरक्षणाच्या तज्ज्ञ लोकांनी तरी याच्यावरती बोललं पाहिजे. त्यांच्या समाजातल्या लोकांनी किमान बोललं पाहिजे. आरक्षण नेमकं काय आहे हे तरी किमान समजून घेतलं पाहिजे. सगळ्याच समूहांनी SC, ST, OBC, NT, DNT जेवढे समूह आहेत त्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण आरक्षण हा विषय आता प्रचंड किचकट होत चाललेला आहे आणि या गोंधळामध्ये तुमच्या माझ्या मुलांचं प्रचंड नुकसान होत चाललेलं आहे. हे नुकसान जर टाळायचं असेल आणि आपला आरक्षणाचा हक्क जर टिकवून ठेवायचा असेल तर सगळ्याच आरक्षणधारकांनी एकत्र यावं, चिंतन बैठका ठेवाव्यात, या आरक्षणाचा विषय समजून घ्यावा आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये लढाई उभी करता येईल सगळ्यांना मिळून त्याचा विचार करावा. अन्यथा सगळ्यांच्याच आरक्षणाचे तुकडे पडणार आहेत. आता STच्या आरक्षणाचा देखील काही दिवसानंतर तुकडा पडलेला तुम्हाला दिसेल आणि तिथे देखील एक वेगळा संघर्ष निर्माण झालेला दिसेल. लवकरच STच्या आरक्षणामध्ये देखील ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्हाला नेमकं या सगळ्या परिस्थिती बाबतीत काय वाटते सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.